नमस्कार सर्वांना, मी वैशाली। आता तुम्हाला वाटलं असेल एवढ्या गर्दीचा व्हिडिओ का काढला आहे, तर आम्ही आलो आहोत जेजुरी गडावर, म्हणजेच आपले सर्वांचे मल्हारी मार्तंडांच्या गडावर, म्हणजेच सोन्याची जेजुरी। गडाची सुरुवात होते ती नंदीच्या दर्शनाने। बऱ्यापैकी गर्दी होती, पण काही वाटलेच नाही। आता हे माझ्या नणंदबाई आणि त्यांचे मिस्टर, त्यांनाही दर्शन घ्यायचे होते जेजुरीचे, त्यामुळे म्हटलं चला त्यांच्यामुळे आपलंही दर्शन होतंय खंडेरायाचं, मग घेऊन चाललो। माझे मिस्टर म्हटले तुम्हाला दर्शन घ्यायचं आहे ना, मग चला तर मग मी आहे, म्हणून त्यांचा हात पकडून ना त्यांना गडाच्या पायऱ्या चढायला मदत करत होते। गडाच्या पायऱ्या चढताना असं जर त्यांना त्रास व्हायला लागला की ते बसायचे, परत उठायचे, परत चालायला लागायचे। खरंच तुम्हाला सांगू का, त्यांची इच्छाशक्ती बघून खरंच खूप छान वाटलं। आपल्या मनात जी इच्छा आहे ना ती पूर्ण करण्याची ताकद त्यांच्यामध्ये। मग काय करायचं, मग त्यांना जर पाय दुखायला लागलेत ना की मग त्यांना म्हणायचं आम्ही बसा खाली, आणि नंतर मग गड चढायला लागायचं। मग गडाच्या मध्यावर आल्यावर त्यांचे काही आठवण म्हणून फोटो काढलेत बघा, हे खूप छान फोटो आलेत त्यांचे। आणि मग असंच आम्ही पायऱ्या चढत चढत वरती आलो, आणि मग त्यांना परत असं बसावंसं वाटलं, मग ते बसले त्या ठिकाणी। मग फोटोशूट करणारे दादा आले, मग ते म्हटले काढायचे का, आजी आजोबाचे फोटो काढायचे का, तर काढा म्हटले। आम्हालाही बरं वाटलं, त्यांच्या चेहऱ्यावरचा हा आनंद बघून खूप छान वाटलं खरं आम्हाला। आणि खरंच आपल्या गावाकडची माणसं आली ना की खरंच मलाही खूप आनंद होतो। एकतर त्यांना इकडं सारखं सारखं यायला जमत नाही, कामं वगैरे सोडून, आणि आलीत की मग त्यांना असं वाटतं की मग किती फिरवावं। त्यांना काही असं जी पर्यटन स्थळं आहेत किंवा गडकिल्ले आहेत त्यांना चालायला जमत नाही, पण जे असे गड वगैरे आहेत ते चालू शकतात, मनात जर इच्छाशक्ती असेल तर। बघा हे फोटो किती छान आलेत, त्यात त्यांच्यामध्ये आम्ही जरा हात साफ करून घेतला, आम्ही आमचे फोटोशूट काढून घेतले अशीच आठवण म्हणून। बघा ना अक्का कशा पाठीमागं बसून हसतायत त्या, छान वाटले आम्हालाही। आम्ही येतो आधीमध्ये गडावर, पण नाही असं फोटोशूट कधी करत, पण चला बरं म्हटलं त्यांच्याबरोबर आपल्याही काही आठवणी त्यांच्याबरोबरच्या छान वाटले। पण त्यांच्याबरोबरचा हा गड चढताना खूप छान वाटलं, आणि कसा गड चढला नाही आम्हालाही कळालं नाही। हे बघा, हे जसे पोज सांगत होते ना तसं आम्ही देत होतो। तुमचा हा एक आहे, हा महाराजा काढले थोडेसे फोटो काढले, मग कुठले सिलेक्ट केले आणि कुठले मग डिलीट करून टाकले। काही वाटलं नाही त्यांच्याबरोबर गड चढताना, खूप छान वाटलं, आनंद वाटला। चांगलं वाटते। आता दादा बघतात की पायऱ्या किती राहिल्यात त्या, कधी गड येतोय, आणि थोड्याच वेळात आम्ही पोचलो गडावर। बघा त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद किती छान आहे तो, काहीच वाटलं नाही त्यांच्याबरोबर गड चढताना, काहीही वाटलं नाही। आले थोडंच राहिलं आता नाही। आता इथून पण हा नजारा खूप छान दिसतोय, पण मला पण माहीत नाहीत ही गावं कोणती कोणती आहेत ते, पण खरंच खूप छान दिसत होतं गडावरून। आणि एकदाची पोचलो आम्ही गडावर। ही बघा सोन्याची जेजुरी, तुम्ही तर बघितलीच असेल सर्वांनी। गडावर येता येता अंधार पडला, त्यामुळे फारसं काही शूट करता आलं नाही, पण जेवढं आम्ही पाहिले ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे छोटासा।
या आणि इथंही काय झालं, दादांचा पाय दुखला म्हणून आम्ही त्यांना काय म्हटलं की तुम्ही उभं राहा इथं, बाहेरूनच दर्शन घ्या, आम्ही तो आतमधून दर्शन घ्या. तर एक दादा आले आणि म्हटले दादांचा पाय दुखतोय, तर आम्ही एकदमच म्हटलं डायरेक्ट श्रींच्या मूर्तीसमोरच त्यांना मिळून दर्शन घेऊन बाहेर पाठवतो. तर ठीक आहे म्हटलं चालेल. मग त्यांना दर्शन देण्यासाठी हे दोघं आतमध्ये गेले आणि आम्ही रांगेतून दर्शन घेतलं मग आणि निवांत बाहेर येऊन बसले. हे बघा हेच ते दादा. दादाला म्हटले तुम्हाला नेतो डायरेक्ट, म्हणजे श्रींच्या मूर्तीसमोरच दर्शन घ्यायला नेतो. आम्ही घेतलं मग रांगेतून दर्शन. आम्हाला काही नाही वाटलं, गर्दी होती पण फारशी काही वाटली नाही आम्हाला गर्दी. दर्शन पण लगेचच झालं. छान दर्शन झालं, म्हणजे एवढी अशी गर्दी काही वाटली नाही. कसं माहिती आहे का, जर आपण पुण्यामध्ये आहोत ना, ते गावी जाता येता आपण जेजुरीचं दर्शन घेतो किंवा जातो आपण जेजुरीचं दर्शन घ्यायला, पण जे गावी राहतात त्यांना हे फारसं बघायला मिळत नाही. मग आम्ही काय केलं, त्यांना येता येताच हे दर्शन घडवलं. त्यासाठीच त्यांची पण इच्छाशक्ती प्रबळ होती आणि आम्हालाही त्यांना हे गड दाखवायचं होता. म्हटलं चला घेऊन जाऊयात त्यांना. हे बघ आम्ही घेतलं असं मग रांगेतून दर्शन. हे बघा दर्शन घेऊन आम्ही आलो बाहेर, आता बाहेरच्या बाजूला इकडे. किती छान दिसतंय ना. बघा हा नजारा. मला नक्की सांगता येणार नाही हे गावी कोणती कोणती आहेत ते, पण छान दिसत होतं खरंच. आणि त्या दोघांनाही खूप आनंद झाला हे सगळं बघून ना. दर्शनही झालं व्यवस्थित आणि बाकी निवांत वेळ असा मिळाला होता. इथं थोडंसं फोटोशूट केलं आम्ही. ही बघा पालखी. इथं दर्शन घेतलं आणि पाय दुखतोय दादांचा आणि हे चालले पालखी उचलायला. बघा आता तुम्हीच बघा. म्हणून आम्ही सगळे हसत होतो. झालं दर्शन सगळं व्यवस्थित. आम्ही लागलो मग पायऱ्या उतरायला. असे वाटत आम्हाला वीणा वगैरे घेऊन झेंडे घेऊन असे लोक वरती जाणारे दिसत होते. खरंच नाही मला फक्त एवढंच ठावं की बघा बघा बघा. गड उतरता उतरता आम्हाला एक पोवाडा ऐकू आला म्हणून आम्ही त्या दिशेने निघालो.
बघतो तर काय, शहाजी राजे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा देखावा बघून मन भारावून गेले. खरंच जर तुम्ही गडावर येणार असाल ना तर हे दृश्य नक्की बघा. आम्ही आलो 2-3 वेळा आलो, पण इकडं नाही कधी आलो. पण तुम्ही नक्की या. खूप छान वाटतं. तिथली थंडगार हवा मन प्रसन्न करून जातं. ते बघते खरंच एकदा वेळ काढून या तुम्ही आणि तुमच्या नातेवाईकांना पण घेऊन या. आम्ही तिथे थोडे फोटो काढलेत. थोडासा प्रसाद घेतला आम्ही. आणि लागलो मग हळूहळू पायऱ्या उतरायला. अंधार पडलेला होता. आता मला हे जास्त काही माहीत नाही, त्यामुळे मी काही सांगू शकत नाही, पण छान होतं हे सगळं.